नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 31 डिसेंबर 2025 पूर्वी तुम्हाला ही 3 कामे करून घ्यायची आहेत. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात की कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण करून घ्यायच्या. डिसेंबर 2025 पूर्वी तुमच्या पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि तुमचे पॅन कार्ड जर आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला ₹1000 दंड भरून तुमचे पॅन कार्ड आधार कार्डसाठी लिंक करावे लागेल. आणि जर तुम्ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत हे काम केले नाही तर तुमचे पॅन कार्ड हे निष्क्रिय होऊ शकते. आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. तुम्ही बँक, ट्रेडिंग, व्यवहार किंवा वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. आणि यामध्ये तुम्ही 31 डिसेंबर 2025 पूर्वी जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर ₹1000 शुल्क भरून तुम्ही हे करून घेऊ शकता. त्यामुळं 31 डिसेंबर 2025 पूर्वी हे काम तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. त्यानंतर 31 डिसेंबर 2025 पूर्वी तुम्हाला जर तुमच्याकडे टू व्हीलर, फोर व्हीलर 1 एप्रिल 2019 पूर्वीची कुठलीही वाहने असतील तर तुम्हाला त्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. HSRP नंबर प्लेट जर बसवली गेली नाही तर तुम्हाला ₹1000 ते ₹10,000 पर्यंतचा दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला तुमची HSRP नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे. याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. HSRP नंबर प्लेट बुक करण्यासाठी तुम्हाला RC बुक, चेसी नंबर आणि इंजिन नंबर याची आवश्यकता असते. HSRP नंबर प्लेट ऑनलाईन कशी बुकिंग करायची याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यानंतर तिसरं जे काम आहे ते आहे लाडक्या बहिणींसाठी. लाडकी बहीण योजनेची E-KYC करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. जर तुम्ही यापूर्वी E-KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेची E-KYC पूर्ण करून घ्यायची आहे. E-KYC करण्यासाठी तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार कार्ड, पती किंवा वडिलांचा आधार कार्ड आणि त्याशी संलग्न असलेला मोबाईल नंबर ज्यावरती OTP येईल त्याची आवश्यकता पडणार आहे. ज्या महिलांचे पती किंवा वडील मृत आहेत, घटस्फोटित आहेत, अशाही महिलांची E-KYC प्रक्रिया करण्यासाठी अपडेट देण्यात आलेले आहे. त्यांनी त्यांची E-KYC करून त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र हे अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे. तर 31 डिसेंबर 2025 पूर्वी तुम्हाला या 3 गोष्टी करून घ्यायच्या आहेत. तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे. HSRP नंबर प्लेट जर बुकिंग केलेली नसेल तर तुम्हाला बुक करायची आहे आणि HSRP नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेची जर E-KYC पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला E-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर अपडेट आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.